अथर्वाच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनापासून आभार मानते आणि तुमच्या इतक्या मस्त कमेंट आलेले असतात. नवीन रेसिपी मला तुमच्याकडून शिकायला मिळते. या रेसिपी बिस्किटच्या सगळ्या मी बनवलेल्या आहेत. पण काही रेसिपी मी विसरून जाते. म्हणजे ह्या मी पूर्वी कधी बनवलेल्या आहेत, हे मी विसरून जाते आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगता, की "ताई ही रेसिपी दाखव, ती रेसिपी दाखव." त्यामुळं त्या रेसिपी तयार करायला पुन्हा मला चान्स मिळतो आणि तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे, हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जी माझी कला आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची संधी मला मिळत आहे आणि याच्यासारखा आनंद मला कुठलाही नाही. बऱ्याच ताईंना माझ्या बिस्किटचे व्हिडिओ आवडत नाहीत. त्या ताईंना मी मनापासून रिक्वेस्ट करते, की त्यांनी माझे व्हिडिओ बघू नयेत. कारण 100 मधली जर एक ताई जर म्हणत असेल, की तुमचे व्हिडिओ चांगले नसतील, तर मी त्याचा विचार करणार नाही. मी 99% ज्या महिला आहेत, त्यांचा मी विचार करणार आहेत. कारण त्यांचे विचार पॉझिटिव्ह आहेत. त्यांना जर हा व्यवसाय करायचा असेल किंवा नसेल, पण तरीसुद्धा ही कला कुठंही वाया जाणार नाही. कुठलीही कला जर आपण घेत असलो, तर ती कधीही आयुष्यात वाया जात नाही, एवढं मला सांगायचं आहे. आता आपण सुरुवात करूया. शेतगव्हापासून तयार केलेली 1 किलोची बिस्किट आहेत, तर 1 किलोचं मेजरमेंट आपण बघूया. 1 किलोसाठी अर्धा किलो बारीक केलेली मिक्सरवरती साखर घेतली. बेकिंग पावडर 1 चमचा म्हणजे 5 ग्रॅम, बेकिंग सोडा 1 चमचा म्हणजे 5 ग्रॅम 1 किलोसाठी वापरायचा आहे. त्यानंतर अमोनिया 10 ग्रॅम वापरायचा आहे 1 किलोसाठी. एका किलोसाठी 300 ग्रॅम तूप वापरायचं आहे. आज हे सकाळ-सकाळी 7:30 वाजता तूप आलेलं आहे. 1 किलो मी मागितलेलं त्यांना, तर त्यांच्याकडे 700 ग्रॅमच तूप होतं, तेवढंच मला दिलेलं आहे आणि पुढच्या वेळेस एक्स्ट्रा तूप देते म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. बऱ्याच ताईंच्या तुपाविषयी कमेंट आहेत. तूप कुठलं असतं, तर घरगुती तूप मी वापरते, म्हैशीचं तूप वापरते. दुसरं कुठलंही तूप वापरत नाही. विकतचं तूपसुद्धा मी वापरत नाही. विकतचं तूप महाग पडतं, शिवाय क्वालिटी नसते. त्यामुळे विकतचं कधीही मी तूप आणत नाही. घरचंच तूप विकत घेते आणि तेच बिस्किटामध्ये वापरते. 1 किलोसाठी अर्धा लिटर आपल्याला दूध लागणार आहे. थोडं दूध सुरुवातीला घालायचं. चांगली याची पेस्ट बनवून घ्यायची. चांगली म्हणजे नानकटाईसारखी बनवायची गरज नाही. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. वेलची, जायफळ पूड यामध्ये घालायची. कुठल्याही ड्रायफ्रूटची पूड घातली तरी चालतं. मी फक्त वेलची आणि जायफळचीच पूड घातलेली आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता बऱ्याच ताईंच्या कमेंटकडे मी वळते. थोडंसं मी बोलते. माझं हे रेसिपीचं चॅनेल नाही, हे मी पहिल्यांदा सांगते. माझं व्लॉगचं चॅनेल आहे, त्यातून मी रेसिपी पाठवते. त्यामुळं माझी बडबड किंवा एक्स्ट्रा काहीतरी मी दाखवते यामध्ये. आता यामध्ये 1 किलो पीठ घालायचं आहे. चाळून घालायचं. चाळून घातल्यानंतर पीठ हलकं होतं आणि घरचं शेतातलं जे गहू आहेत, ते दळून आणलेलं आहे. अगदी असं गर्भ आणलंय, मोठं-मोठं दळून आणलंय. त्यामुळे याची बिस्किटं एकदम हलकी-फुलकी आणि क्रिस्पी तयार होतात. तुम्हाला जर गहू दळून त्याची बिस्किट बनवायची असतील, तर गहू भाजूनसुद्धा तुम्ही दळून आणू शकता आणि फक्त स्पेशल दळून आणायचं. चपातीसारखं बारीक दळून आणायचं नाही. बरेच जणांना असं वाटतं, की चपातीच्या पिठाची बिस्किटं होतात, पण क्वालिटी होत नाहीत. आता हे पीठ सगळं मिक्स करून घेतलं. शिल्लक राहिलेलं दूध यामध्ये घातलं. जेवढं लागतंय तेवढंच घातलेलं आहे. हे अर्धा लिटर दूध नाही, तर हे जास्त दूध आहे. त्यामुळे माझं हे दूध शिल्लक राहिलेलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणशीला अर्धा लिटर दूध म्हटलं आणि थोडं शिल्लक काही न ठेवलं. आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. याची मळणीसुद्धा खूप छान होते, कारण थोडंसं गर्भपीठ असतं. म्हणजे बेसन पीठ असतं ना, तसं दळून आणायचं आहे. म्हणजे बिस्किटं चांगली होतात. आता हे पीठ चांगलं एकसारखं मळून घ्यायचं आणि मग याचे रोल बनवायचे आहेत. पीठ मळून होतंय तोपर्यंत आणखी मी कमेंटकडे वळणार आहे.
स्मिता थोरात या ताईने कमेंट केलेली आहे की किती फालतू बडबड करता, तुमची बडबड ऐकूनच बिस्किट करायला नको वाटतात. तुमची भाषा अजिबात व्यवस्थित नाही. मी ताईला सांगते त्या माझ्या घरावरून इंग्रजांचं विमान गेलेलं नाही. त्यामुळं जशी माझी भाषा आहे त्या भाषेतच मी बोलणार. ऐकूच वाटलं तर ऐकावं, नाही तरी ऐकू नये. अशा कितीतरी ताई आहेत की त्यांना हा बिस्किटचा व्यवसाय करायचा होता, पण याबद्दल कुठंही त्यांना माहिती मिळालेली नव्हती. ती माहिती माझ्या व्हिडिओमधून त्यांना मिळालेली आहे. आणि ज्या ज्या कमेंट ताई करतात त्या कमेंटवरती मी सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या रेसिपी मागतात, त्या रेसिपी मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओव्हनविषयी जी माहिती त्यांना हवी होती ती डिटेल्समध्ये माहिती मी त्या कंपनीमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम केलेलं आहे. आणि अशा ताईंना मी मदत करणार आहे. ज्या ज्या ताईंना माझे व्हिडिओ पाहायला आवडतात किंवा त्यांना माझ्याकडून अजून कोणत्या रेसिपी हव्या आहेत त्या मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला माझे पाहायला आवडतात की नाही याविषयी सुद्धा पट मला कमेंट टाका. कारण काय होतं ना, मी जरी बडबड करत असले तरी सुद्धा माझे व्हिडिओ बघितले तर तुम्ही माझ्या व्हिडिओमधून काहीतरी कला घेऊ शकता. शिवाय जे मी प्रमाण सांगते ते प्रमाण अगदी योग्य आहे. या पद्धतीनं तुम्ही जर बिस्किटं बनवली अजिबात बिस्किट तुमची खराब होणार नाहीत आणि ही रेसिपी कुठंही तुम्हाला मिळणार नाही, हे मी सांगू शकते. त्याच्यामुळं ज्यांना माझी बडबड आवडते त्यांनी व्हिडिओ बघा, ज्यांना माझी बडबड आवडत नाही त्यांनी व्हिडिओ बघू नका. आणि कितीतर ताईंना माझ्या या रेसिपीचा उपयोग झालेला आहे आणि त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवत राहणार. पीठ बघा एकदम लुसलुशीत झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे. याचे आता रोल बनवून घ्यायचे आणि गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता इथं सांगते तुम्हाला, आमच्या घरात माझा मुलगा, त्यानंतर आम्ही तिघंही गोळे बनवायचं काम करतो, मेजरमेंटचं काम करतो, ऑपरेटरचं काम करतो. असं सगळं आम्ही काम करतो आणि कोणीही आमच्यात असं नाही की बिस्किटातला प्रकार येत नाही किंवा त्यांना यामधली काही माहिती नाही. आम्ही सगळी मिळून हे काम करतो. बिस्किटाचा गोळा हा करत्या वेळेस एकदम असा पोकळ करायचा नाही, तर तो एकदम घट्ट झाला पाहिजे आणि एकदम असा त्याला असं फिनिशिंग चांगलं त्या गोळ्याला आलं पाहिजे असा गोळा बनवायचा. वरच्यावर जर गोळा तयार केला ना त्याचं बिस्किट चांगलं होत नाही. ट्रेमध्ये गोळे लांब 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 मांडून घ्यायचे आणि वाटीच्या साहाय्याने, वाटीला कागद बांधलेला आहे, रबर घातलेला आहे, प्रेस करून घ्यायचं. त्यानंतर तीळ थोडे घालायचे, नंतर एकदा प्रेस करायचं. म्हणजे काय होतं, तीळ पडत नाहीत. नाहीतर असेच जर तीळ ठेवले तर ते पडून जातील पूर्ण तीळ. आणि प्रेस केल्यामुळं काय होतं, तीळ एकदम त्यामध्ये दाबून बसतात. आपण गोळे बनवत आहे तोपर्यंत ओव्हन सुरू करायचा. 160 ओव्हनचं टेम्परेचर ठेवायचं आहे. ओव्हन बंद करायचा आणि हे सगळे बघा हे ट्रे आता तयार करून घ्यायचे आणि ओव्हनमध्ये घालायचे. एका वेळेला 6 ट्रे बसतात. या ओव्हनसोबत 12 ट्रे मिळतात. 6 ट्रे ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवायचे आणि 6 ट्रे परत आपण दुसरा लॉट तयार करण्यासाठी घ्यायचे आहेत. आणि हा बघा एवढा पसारा पडलेला असतो भोवतीनं. कुठलंही काम करत्या वेळेस व्यवस्थित जर केलं तर ते चांगलंच होतं. ओव्हनमध्ये बघा आता इथं माझा मुलगा आहे, त्याने बेक करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तो ऑपरेटरसुद्धा होतो, म्हणजे काम करतो त्याचं. आता इथं बघा 160ला घातलं, 160ला काढलं, 20 मिनटं बिस्किटं बेक करून घेतलीत आणि ही बघा एकदम अशी खळखळीत बिस्किटं निघालेली आहेत. इतकी अशी खुसखुशीत खमंग आणि ही बिस्किटं ना खायला अतिशय सुंदर लागतात, टेस्टी लागतात आणि त्याची भाजणी चांगली झाल्यामुळं ना बिस्किट एकदमच चांगलं लागतं. आता एका ताईला असं वाटतंय की मी वाचून बोलते,
पण एवढी रेसिपी तयार करणं आणि नंतर लिखाण करणं, व्हिडिओ एडिटिंग करणं आणि ते वाचून दाखवणं एवढं सोपं नसतं आहे काम ते. जे माझ्या मनात विचार येतात ते मी डायरेक्ट बोलते. कुठलंही लिखाण वगैरे मी करत नाही. त्यांनी प्रश्न केला असताना तुम्ही लिहून नंतर आवाज देता का, नंतर बोलता का, तर मी व्यवस्थित त्यांना उत्तर दिलं असतं. तर डायरेक्ट कमेंट केलेली आहे की ऐकताना असं वाटतंय की तुम्ही वाचून बोलता आहेत म्हणून. ठीक आहे, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे, त्याच्यावरती औषध नाही. ज्या ताईंना या बिस्किटाचा उपयोग होतोय ना त्यांनी खरंच मला कमेंटमध्ये सांगा. आणि एका हातानेच मी बिस्किट मोडलेलं आहे, दुसऱ्या हातामध्ये मी कॅमेरा पकडलेला आहे, त्यामुळं आणि बिस्किटमध्ये जाळी बघा किती मस्त झालेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.